निसर्ग सौंदर्याने नटलेलं रत्नागिरी नेहमीच कोकणकरांना खुणावत असतं। रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठीही देवाभाऊंनी थोडकी नव्हे तर भरभरून मदत दिली। रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील गड नदी मध्यम प्रकल्पासाठी 950.37 कोटी दिले। गड नदी प्रकल्पाचा केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतही समावेश करण्यात आलाय। रत्नागिरीतील रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाबरोबरच जिल्ह्यातील चिपळूण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन केलंय। रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयास मंजुरी मिळाली असून इथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं जाणार आहे। यासोबतच 430 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय उभं केलं जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध क्षेत्र गणपतीपुळे मंदिराचा विकास करण्याच्या दृष्टीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 84.75 कोटी रुपयांच्या विकास निधीला मान्यता मिळाली होती। तर नगरोत्थान अभियानाअंतर्गत रत्नागिरीसाठी 63 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। एकंदरीतच देवाभाऊंनी रत्नागिरीच्या विकासासाठी भरीव काम केल्याचं म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही।